हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. आर्ट बाय पी या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी एक अशी सुंदर अशी नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे, जी की आपल्याला प्रत्येक सणाला लागते. आणि आत्ताच आपला मकर संक्रांती हा सण जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आणि असंही उलन मॅट रांगोळी ही खूप खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि त्याच्यापासूनच आपण आज वेगळं आणि युनिक असं काहीतरी बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी ही डिझाईन घेऊन आलेली आहे. आणि ही डिझाईन म्हणजेच सुंदर असं ताटावरचा रुमाल. तर हा सुंदर असा ताटावरचा रुमाल डिझाईन कशी बनवायची, चला तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला आपल्याला इथे रेक्झिन घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या ताटावरती झाकण्यासाठी रुमाल बनवायचा आहे ते ताट मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी रेक्झिन घेतलेला आहे आणि त्या मेजरमेंट घेण्यासाठी ताट पण घेतलेलं आहे. तर इथे काय करायचं, ताट हे रेक्झिनवरती उलटं टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला मेजरमेंट अगदी प्रॉपर येऊन जातं. ताटावरचा रुमाल बनवत असताना कुठेही आपल्याला मेजरमेंट कमी जास्त होणार नाही, त्याच्यामुळे ताट हे रेक्झिनवरती पलटी करून टाकायचं आणि बरोबर असं मार्कर पेननी ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी मेजरमेंट काढून घेतलेलं आहे. प्रॉपर असं मेजरमेंट घ्यायचं आहे, त्याच्यामुळे जेणेकरून आपलं ताटावर जे झाकायचं रुमाल आहे तो कमी जास्त होणार नाही ताटावर टाकल्यानंतर. तर अशा पद्धतीने मी तो राऊंड कट करून घेतलेला आहे आणि त्याचा अशा पद्धतीने मध्य काढत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे मध्य काढून घेतलेला आहे आणि त्या पॉईंटवरती बरोबर असं मार्कर पेनने डार्क केलेलं आहे. आता काय करायचं की अर्धा इंच वरती राऊंडवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंच वरती. मार्किंग केलेले पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते पॉईंट्स जॉईन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला तिथे अजून एक वर्तुळ तयार होऊन जातो. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला छोटासा राऊंड अजून एक तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्या राऊंडचे 4 भाग करायचे आहेत पहिल्यांदा तर इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते 4 भाग करत आहे ते. तर इथे माझे 4 भाग करून झालेले आहेत. तर आपण जे 4 भाग केलेले आहेत त्याच्यातला एक भाग घ्यायचा आहे आणि त्याचा बरोबर असा मध्य काढायचा आहे. सेम प्रोसेसने 4ही भागामध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक एका 4 भाग केलेले आहेत त्यातला प्रत्येक एक भाग घेऊन त्याचा मध्य काढून मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले इथे 4 भागचे परत 8 भाग झालेले आहेत. जर तुमच्याकडे पट्टी नसेल तर तुम्ही या ठिकाणी टेपचा पण यूज करू शकता. तर आपण जे 8 भाग केलेले आहेत त्यातला परत एक भाग घेऊन प्रत्येक ठिकाणी असं मार्किंग करून घ्यायचं आहे मध्य काढून. अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येऊन जाईल की ही डिझाईन कशी ड्रॉ केलेली आहे ते. तर इथे अशा पद्धतीने आपल्या रेषा मारून कंप्लीट झालेल्या आहे. नंतर काय करायचं की मी इथे पट्टी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे 4 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलेलं आहे पट्टीमध्ये. तर तुमच्याकडे जर टेपने तुम्ही मेजरमेंट घेत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 इंच एवढं अंतर घेऊ शकता आणि मार्किंग करायचं आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं लक्ष देऊन बघा, मी दाखवत आहे. तर एक रेष सोडायची आहे आणि म्हणजे एक आड एक असं त्याच्यावरती मार्किंग करत जायचं आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडे मार्किंग करून झाल्यानंतर काय करायचं की जे आपण पॉईंट्स आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघा मी दाखवत आहे तुम्हाला. जे आपण मार्किंग केलेला पॉईंट आहे आणि हा पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचा आहे. तर असं प्रत्येक पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं क्लिअर व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशा पद्धतीने जे पॉईंट्स आहेत ते जॉईन करत जायचं आहे, म्हणजे आपली सुंदर अशी व्यवस्थित डिझाईन रेडी झालेली आहे ते. आता छोटंसं मी टोपण घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण इथे राऊंड काढून घ्यायचं आहे. आता आपली सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये उलन भरून घ्यायचे आहे. तर मी सुरुवातीला इथे कत्था कलरचा यूज केलेला आहे. तर त्या राऊंडमध्ये आम्ही इथं उलन भरून घेते आहे कत्था कलरने. तर तो राऊंड कंप्लीट झाल्यानंतर मी इथेच असा कत्था कलर भरून घेत आहे एका भागामध्ये. जे आपण डिझाईन रेडी केलेली आहे त्याच्यातल्या अर्ध्या भागामध्ये कत्था कलर आणि अर्ध्या भागामध्ये व्हाईट कलर असे कलर भरून घेणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीचे कोणतेही कलर्स यूज करू शकता.
तर उलन मी काय सगळे भरलेले म्हणजे पूर्ण डिझाईन कशी भरली दाखवलेली नाही आहे. एकच पाकळी करून दाखवलेली आहे त्या डिझाईनमधली. तर उलन ही सगळ्यांनाच भरता येते, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता, आपला व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता, तर मी ते अशी डिझाईन ही कंप्लीट करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला येलो कलरचा यूज करायचा आहे. हा जो भाग दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्याला येलो कलर भरून घ्यायचा आहे. तुम्ही ते तुमच्या कोणतेही आवडीचे कलर्स यूज करू शकता आणि तुम्ही तुमची स्वतःची डिझाईन ही तयार करू शकता. तर अशा पद्धतीने मी इथे येलो कलर भरून घेते आहे. तर मैत्रिणींनो, उलन मॅट रांगोळी कशी बनवायची किंवा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे जर अजूनही कोणाला माहीत नसेल, तर त्याच्यावरती मी आपले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनेलवरती. तर तुम्ही ते जाऊन एकदा चेक करू शकता आणि सुंदर सुंदर असे घरी बसून डिझाईन्स बनवू शकता आणि ते सेलही करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचा बिझनेसही सुरू करू शकता. तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. मी सुंदर सुंदर असे डिझाईन्स कसे बनवायचे अगदी सुरुवातीपासून सगळी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा, म्हणजे तुमच्या प्रॉपर एकदम लक्षात येऊन जाईल. तर अशा पद्धतीने ते आपला येलो कलर पण भरून झालेला आहे. तर आपल्याला जो राहिलेला स्पेस आहे तिथे आपल्याला लटकन्स जॉईन करायचे आहेत, त्याच्यासाठी तो आपण स्पेस ठेवला होता. तर आता काय करायचं आहे, आपण हे जे लटकन्स आहेत ते प्रॉपर असं कट करून घ्यायचे आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आणि ते सगळे एकदाच कट करून घेतलेलं आहे मी इथे आणि व्यवस्थित असं ठेवून, म्हणजे एकदा कट करून घेतलं की आपल्याला पटपट जॉईन करता येतं. त्याच्यामुळे सगळे एकदमच कट करून घ्यायचे आहेत आणि एकदमच जॉईन करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे लटकन्स कट करून घेतलेलं आहे आणि नंतर एक एक करून लटकन जॉईन करून घेणार आहे. तर इथे तुम्ही सिंगल सिंगल पण लटकन जॉईन करू शकता किंवा असं दुमेरी करून पण लटकन जॉईन करू शकता आणि सेपरेट सेपरेट कलरचे पण लटकन असं जॉईन करू शकता. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही डिझाईन इथे बनवू शकता. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं चौरंगासन, त्या पद्धतीने पण तुम्ही इथे लटकन जॉईन करू शकता. तर मी ते अजून एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, मी ते येलो कलर पहिल्यांदा घेतलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी असं परत तोच येलो कलरचे म्हणजे दुमेरी असं करून तुम्ही अशा पद्धतीनेही जॉईन करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी पद्धत कशी आहे. तर पहिला तर मी तिथे येलो कलर जॉईन केला होता ना, तो काढून घेतला आणि नंतर त्याच्या जागेला कत्ता कलर, म्हणजे आपल्याला ते लटकन्स जे आहेत ते दुमेरीत जॉईन करायचे आहेत. पण इथे बघा सेपरेट मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा एक लटकन घेतलेलं आहे, ते पहिल्यांदा येलो कलरचं लटकन घेतलेलं आहे, ते पहिल्यांदा जॉईन केलेलं आहे. परत त्याच्यामध्ये थोडासा स्पेस ठेवलेला आहे, तेच लटकन दुमेरी करून परत जॉईन केलेला आहे. दुसरा जो भाग आहे तो जॉईन करून घेतलेला आहे आणि जो स्पेस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कत्ता कलर घेतलेला आहे, म्हणजे वेगळा कलर घेतलेला आहे आणि त्याचा पहिला भाग आहे तो जो स्पेस ठेवला आहे त्याच्यामध्ये चिटकवून घेतलेला आहे आणि दुसरा भाग जो आहे तो अजून थोडासा स्पेस ठेवून त्याच्यामध्ये चिटकवून घेतलेला आहे आणि जो तिथे मध्ये स्पेस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये परत वेगळा कलर, म्हणजे मी ते व्हाईट कलर घेतलेला आहे, तो त्याच्यातला पहिला भाग व्हाईट कलरमधला जो पहिला भाग आहे तो त्या स्पेसमध्ये जोडून घेतलेला आहे आणि परत थोडंसं अंतर ठेवून परत दुसरा जो भाग आहे दुमेरी करून तोच परत थोडासा स्पेस ठेवून त्याच्यामध्ये जॉईन करत गेलेले आहे. तर अशा पद्धतीने इथे सगळे लटकन्स जॉईन करायचे आहेत. तर परत एकदा मी येलो कलर घेतलेला आहे, परत थोडासा स्पेस ठेवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यावर लक्षात येतच असेल, तर तुम्ही व्यवस्थित असं लक्ष देऊन बघा मी कशा पद्धतीने करत चाललेले आहे ते. तर इथे येलो कलर घेतलेला आहे, जो स्पेस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये परत कत्ता कलर जॉईन केलेला आहे. तोच कत्ता कलर परत त्याचा दुसरा भाग थोडासा स्पेस ठेवून तो जॉईन करून घेत आहे. परत जो मध्ये स्पेस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वेगळा कलर म्हणजेच व्हाईट कलर घेतलेला आहे. त्याच्यातला पहिला भाग व्हाईट कलरमधला तो तिथे जॉईन करून घेतला आणि नंतर जो दुसरा भाग राहिलेला आहे तो थोडंसं अंतर ठेवून मध्ये तो एक जॉईन करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण सगळे लटकन्स जॉईन करून घ्यायचे आहेत.
तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले सगळे लटकन्स जॉईन करून झालेले आहेत आणि किती सुंदर रुमाल दिसत आहे. ताटावरती झाकण्यासाठी जो रुमाल केलेला आहे तो आपला अगदी सुंदर दिसत आहे आणि अगदी छान झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूपच सुंदर दिसत आहे आणि खूपच छान झालेला आहे हा रुमाल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तरी ते बघू शकता मी ताटावरती झाकून दाखवत आहे तुम्हाला. अगदी छान आणि अगदी सुंदर बसलेला आहे हा डिझाईन. कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे ताटावरती झाकल्यानंतर सुद्धा. अगदी प्रॉपर मेजरमेंट आलेलं आहे आणि मी अगदी तुम्हाला प्रॉपर मेजरमेंटसहित सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि अगदी छान पद्धतीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक अशीच नवीन डिझाईन बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.